सोरायसिसच्या उपचारादरम्यान आम्ही अनेकदा काही बदलांची शिफारस करतो जे सूज किंवा सोरायसिसच्या वनारे टाळता येतील। तथापि रुग्णांना वारंवार चिंता असते की या निर्बंधांमुळे त्यांना पोषणाची कमतरता भासेल किंवा त्यांचा आहार नीरस आणि रुचिरहित होईल। नमस्कार, मी डॉक्टर मेघा चतुर्वेदी, डॉक्टर हेल्थ टुडे। मी सोरायसिसच्या रुग्णांसाठी एक सामान्य समस्या संबोधित करण्यासाठी येथे आहे। आपल्या शरीराच्या पोषणाच्या गरजांचा नेता आहारातील निर्बंध कसे व्यवस्थापित करावे। आज मी तुम्हाला योग्य पर्याय किंवा सामान्यतः प्रतिबंधित खाद्यपदार्थांची माहिती देईन। तुम्हाला तुमच्या उपचारांवर तडजोड करता आवश्यक पोषण मिळेल। तर सर्वप्रथम सोरायसिसला उत्तेजित करणारे किंवा सूज वाढवणारे खाद्यपदार्थ टाळणे अत्यंत आवश्यक आहे। माझ्या अनेक रुग्णांना चवीनुसार आहाराच्या निर्बंधांमध्ये संघर्ष करावा लागतो, त्यामुळे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की चव तुमच्या आरोग्याच्या किमतीवर येऊ नये। त्यामुळे हे पहिलं आहे। मीठाऐवजी खडताळ वापरा, कारण खडताळ कमी प्रक्रिया केलेले असते। त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांसारखे आवश्यक खनिजे असतात जे आपल्या एकूण आरोग्यासाठी फायदेशीर आहेत। दुसरीकडे नियमित मीठ शुद्ध केलेले असते आणि हे पाण्याच्या साठवणुकीस आणि रक्तदाब वाढवण्यास कारणीभूत ठरते, जे दोन्ही सोरायसिसच्या लक्षणांना व देऊ शकतात। खडताळ निवडल्याने तुम्ही सूज कमी करण्यात आणि चांगल्या त्वचा आरोग्याला प्रोत्साहन देऊ शकता। दुसरे, दुधासाठी तुम्ही गाईच्या दुधाऐवजी सोया दूध किंवा बदाम दूध वापरू शकता, कारण गाईचे दूध लॅक्टोज आणि केसिन समाविष्ट करते, जे सोरायसिसच्या लक्षणांना व आणू शकते। अनेक लोक अनवधानाने लॅक्टोज असहिष्णू असतात, ज्यामुळे पचनाच्या समस्यांचा सामना करावा लागतो। सोया दूध आणि बदाम दूध उत्कृष्ट पर्याय आहे, कारण ते लॅक्टोज मुक्त आहेत आणि सूज वाढविण्याशिवाय कॅल्शियम आणि प्रथिनांसारखे आवश्यक पोषक तत्व प्रदान करतात। या दुधाच्या पर्यायांनी त्वचेच्या आरोग्यासाठी आणि एकूण कल्याणासाठी मदत होते। तिसरा, पनीराऐवजी टोफू वापरा, कारण पनीरात लॅक्टोज आणि केसिन असते, जे सोरायसिसशी संबंधित सूज वाढवू शकते आणि सोरायसिसच्या लक्षणांना व आणू शकते। टोफू दुसरीकडे लॅक्टोज मुक्त आहे आणि या समस्यांना कारण देता प्रथिन आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत प्रदान करतो। टोफू निवडून तुम्ही संतुलित आहार राखू शकता, जो चांगल्या त्वचेच्या आरोग्याला समर्थन देतो आणि सोरायसिसच्या तीव्रतेचा धोका कमी करतो। 4, मांसाहारी अन्न खाण्याऐवजी तुम्ही उन्हाळ्यात थोड्या प्रमाणात भिजवलेले ड्राय फ्रुट्स जसे की बदाम आणि अक्रोड खाऊ शकता, कारण मांसाहारी अन्न सूज वाढवून सोरायसिसला उत्तेजित करू शकते आणि त्यात हार्मोन्स किंवा ॲडिटिव्हज असू शकतात जे सोरायसिसच्या लक्षणांना वाईट करतात। दुसरीकडे बदाम आणि अक्रोड यांसारखे सुकामेवे आवश्यक पोषक तत्वे जसे की प्रोटीन, ओमेगा 3, फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन आणि डी प्रदान करतात आणि सूज वाढवण्यास मदत करत नाही। हे नट्स एकूण आरोग्याला समर्थन देतात आणि सोरायसिसच्या तीव्रतेचा धोका कमी करतात। 5वे स्थान, केचप, लोणचं, सॉसेज आणि लिंबू यांसारख्या आंबट खाद्यपदार्थांपासून टाळा। हे खाद्यपदार्थ उच्च आम्लीय यौगिके आणि संरक्षकांमुळे सूज वाढवू शकतात आणि सोरायसिसच्या लक्षणांना तीव्र करू शकतात। हे पदार्थ काढल्याने तुम्ही तुमच्या शरीरातील सूज वाढवणारी प्रतिक्रिया कमी करू शकता, त्वचेचे आरोग्य सुधारते आणि फटके कमी होतात। त्यामुळे पचनसंस्थेसाठी सौम्य असलेल्या आपल्या आरोग्याला समर्थन देणाऱ्या खाद्यपदार्थांचा वापर करा। नंबर 6, मसाल्यांसाठी लाल मिरची आणि तिखट मसाल्यांच्या ऐवजी हिरव्या मिरच्यांचा किंवा काळ्या मिरीचा वापर करा। लाल मिरची पावडर आणि तिखट मसाले शरीरातील उष्णता आणि सूज वाढवू शकतात, ज्यामुळे सोरायसिसच्या लक्षणांमध्ये वाढ होऊ शकते। आणि हिरव्या मिरच्या आणि काळ्या मिरीमुळे या समस्यांना कारण देता चव वाढवली जाते। यामध्ये अँटीऑक्सिडंट्सचा समावेश आहे, आरोग्याला समर्थन देतात आणि सोरायसिसचे व्यवस्थापन करण्यात मदत करतात। या सौम्य मसाल्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या लक्षणांना नियंत्रणात ठेवत चविष्ट जेवणाचा आनंद घेऊ शकता। शेवटी सर्वांना जंक फूड आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळावे लागतील। त्यात संरक्षक घटक असतात जे सोरायसिसला उत्तेजित करू शकतात। त्या अस्वास्थ्यकर जंक फूडच्या ऐवजी तुम्ही घरच्या घरी सेमोलिना वापरून पास्ता किंवा पिझ्झासाठी ब्रेडवर भाज्या वापरून अधिक आरोग्यदायी आवृत्त्या तयार करायला हवे। आणि हो, मद्यपानाचे कोणतेही पर्याय नाहीत। सोरायसिस वाढवण्यामुळे मद्यपान पूर्णपणे थांबवणे अत्यंत आवश्यक आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या आहाराचे व्यवस्थापन करण्यासाठी मजबूत आत्मनियंत्रण हे बदल आपल्या आरोग्यासाठी आहेत हे समजणे आवश्यक। तुम्हाला मित्रांसोबत मिळण्यासाठी मद्यपान गरजेचे नाही, ते तुमचे समर्थन करतील।
तर या आहारातील बदल करून उपचारांसह तुम्ही तुमच्या सोरायसिसचे व्यवस्थापन करू शकता आणि त्यावर उपचार करू शकता। आजच्या व्हिडिओसाठी एवढेच। मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला। जर तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही ते टिप्पण्या बॉक्समध्ये विचारू शकता किंवा व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून योग्य मार्गावर जाऊ शकता। सर्वोत्तम उपचार शोधण्यासाठी आपण एकत्र काम करूया। शरीराची काळजी घ्या।